हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या विद्या ब्लॉग्समध्ये. तर बघू शकता इकडं मॉर्निंग झालेली आहे. आहो आणि पोरी झोपलेल्या आहेत आणि संडे म्हणतं की थोडं सगळं आरामातच असतं. बघू शकता मी पण उशिराच उठले, म्हणजे उशिराच. आणि उशिरा उठले की आज थोडंसं घाई नाही काय नाही, तरी पण मला घाई करायचं लागते बघा. असं मस्त थोडा वेळ टेरेसवर इकडे तिकडे असं म्हणजे टाईमपास केला आणि मग असं आळस आलेला काढला. ते कसा काढला तर चला तुम्हाला पहिलं व्ह्यू दाखवते कसा आहे आमच्याकडे मॉर्निंगला. देख सकते हे कसला व्ह्यू आहे. वाव, सगळं शान 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 शान. संडे आहे ना, तर आज सगळं असं शांत थंडगार असतं बरं का. आणि मग आंघोळ करून फ्रेश होऊन आले आणि पहिलं घरं झाडून वगैरे घ्यायचं बरं का. उठलं ना मी पहिलं घरं वगैरे सगळं झाडते, मगच स्वयंपाक करायला लागते. आंघोळ करूनच स्वयंपाक करते डेली, तर प्रयत्न तर करते रोज आंघोळ करूनच घरामध्ये. मग मीच लक्ष्मीच पारुशी म्हटलं कसं व्हायचं नाही का. मग असं सगळं फ्रेश झाडू वगैरे मारला आणि बघू शकता कसलं आंघोळ झाल्या मग आहोने आणलं होतं पीठ. तर संडे म्हटलं की काय रोज पोळी भाजीचं असते, मग संडेला काहीतरी वेगळं म्हणून आहोने इडलीचं पीठ आणलेलं. मग इकडं मस्त असं इडलीचं आवाज कमी कर ना समोर. इडलीचं पीठ मस्त असं इडलीचा बेत होता आजचा. मग असं मस्त काढला टोपामध्ये, असं सगळं दाबून पिळून सगळं त्यातलं काढायचं, पैसे वसूल करायचे. आणि मग असं घरी पण बनवलं ना तेवढंच जातं, बाहेरून आणलं ना तेवढं फक्त मेहनत वाचते म्हणून बाहेरूनच आणते मी पीठ जास्त. तर मग असं मस्त इकडं बघा त्याचं सगळं पुसून सगळं काढायचं, नो वेस्टेज. मग असं मग सगळं त्यातलं काढलं आणि काढतच राहिले. त्याचं सगळं पिळून त्याच्यातलं सगळी बॉडी लूज करून टाकली. आणि मग अशी मस्त बघा ही चटणी बनवली. आहोंना जायचं होतं, उठून बसले, चहा ठेवला तिकडं, मला गरम पाणी ठेवलं आणि इडल्या बनवल्या बघा. फास्ट कसली फास्ट आहे मी. मग असं फास्टच पाहिजे, तेव्हा संसार भारी होतो, नाही तर ते मेगळ्यागत नाही करायचं. मग बघा इडल्या बघा हाताने पण कशा सॉफ्ट झाल्यात. तर हे बघा अशा मस्त इडल्या बघा, चिपकल्या पण नाही, अशा मस्त इडल्या बनून झालेल्या आपल्या. मग अशा मस्त इडल्या झालेल्या आपण आहो बघा. उठून तयार होऊन पण बसले, चहा शिजूसपर्यंत पण दम नाही. मग ते बघा आंघोळ करून फ्रेश होऊन मस्त नाश्ता करायला रेडी. तर मग वरडले, तोंडवाकडे गेले, तुमचं रोजचंच आहे जायचं म्हणून. बघा एवढी सुंदर बायको असून पण त्यांना संडेला पण कामाला जायचं. काय फायदा एवढं सुंदर असून. आहे की नाही, काय फायदा तुम्ही सांगा. तुम्हीच म्हणता ना सुंदर दिसते, तर काय फायदा तुम्ही सांगा. मग इकडे गेले आहो, तर बघू शकता आहो चाललेत कामाला. तर म्हटलं त्यांना जाऊ द्या नाही का, जाऊ द्या म्हटलं. आणि मग इकडं मस्त बघा माझी पुतणी आणि मी गेलो गार्डनला. बघा कसलं क्युटी पाय हाय, टोपी वगैरे घालून म्हणते दीदी चल. तर सगळे मला दीदीच म्हणतात, ते काकी वगैरे आपल्याला काय आवडत नाही बरं का. मग इकडं मस्त तिला असं झुलावर बसवलं. बापरे, मी छोटी असते तर किती भारी असतं. मग असं मस्त केली थोडीशी वॉक आणि थोडासा व्यायाम पण केला. बघू शकता असं मस्त कसं घाण वाटतं ना, पण करायचं थोडंसं भारी असतं. मग पोरांना असं झुल्यावर बसवलं. मग माझी पोरगी पण आली आणि बघा चेहरा उन्हाने एवढा लाल चेहरा झालेला, काय सांगू. काय माहिती काय सूट नाही होत बॉडीला. मग घरी आली एवढं पोटात कावळी ओढायला लागले. मग म्हटलं आपल्याला तर आहे तो कोण बनवून देणार नाही, मग बनवून खायच लागन आपल्यालाच. मग इकडं मस्त असं मग काय इडल्या केल्या बघा, छान इडल्यात मस्त वाटतं खायला, साधा नाश्ता आणि सिंपल नाही का, आणि पोट पण भरतं. ते चपाती भाजी खाऊन रोज वैताग येतो. मग मैंने फिर ऐसा नहीं क्या बनाया मेरे लिए इडली, और मेरी कन्या को भी दिया और मैंने भी खाया, देख सकते हैं आप. पटकन माझी पोरगी पण उठली तोपर्यंत मोठी, आणि तिला दिला नाश्ता आणि मग मी पण केला. तर चला आजचा व्लॉग कसा वाटला छोटासा, तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एकच नंबर इडली चटणी झाली होती. इडली सोबत चटणीच बनवते बरं का मी, सांबर वगैरे नाही बनवत. एवढा कुठं ना कोण करायचं, चटणी सोबत कशासोबत पोटातच जाणार आहे. तर चला आजसाठी एवढं, बाय.